अरे वा, चहा नाश्त्याची व्यवस्था झालेली दिसतीये. एका रात्रीत हृदय परिवर्तन झालं महाशयांचं. आपल्याला काय, जो हाजीर तो वजीर. सॉरी, हे मिळवायला इथे कष्ट पडतात. गेलास उडत. मला काय म्हणालीस? सांडली कटकट. हा, सत्यानाश. ये सुनामी. ए चलो बाजूला. मी चहा साखरेचे डबे शोधतीये. आलाय माझ्या लक्षात, देतो काढून. कधी? मी भुकेनं मरायला टेकल्यावर? मरायच्या आत देतो. सरळ. साला बोलायला खमंग आहे पात्र. मला काय म्हणालीस? अडलंय माझं खेटर. ही काय खेटर? डबे. आणि दूध कुठं आहे? डोळ्यात की खाच आहेत. क्या? याला दुधाची पावडर म्हणतात. ही दुधाची पावडर वापरायची? मग काय तुझ्यासाठी मी म्हैस पाळू? काढलेत ना डबे? आता इथून कमी व्हायचं. मला हौस नाही नसते थोबाडं बघायची. तुला एक सांगून ठेवतो, स्वतःच्या बापाचं घर समजून इथे उत्पात नाही घालायचा, सांडलवण नाही करायची. सगळं आणायला लांब जावं लागतं. साला आईजीच्या जीवावर बायजी उदार. मरू दे नाही रे, तू आपला चहा कर. मला शहाणपणा शिकवतोय. टीव्ही बंद करायला यांचे परम पूज्य येणार आहेत ना? आप यहाँ की बिल्कुल चिंता मत करिए, और अगर जरूरत पड़ी तो मोबाइल नंबर, घर के नंबर, ऑफिस के नंबर सब है मेरे पास. घर के जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी माणसानं. सोडे, स्वतःच्या घरात कसलेल्या उपऱ्यांची लाज. शी बाई, कटकटच आहे मेरी. हॅलो. हा, मला काय म्हणलं? कोण ग तू आणि आत कुठे निघालीस? मी माणिक, मला ठेवले साहेबानं. हो का? वय. वा, छान. वर कामाला ठेवली असं म्हणायचंय मला. म्हणजे भांडी धुणं झाडू याच्यासाठी. हा, मग हे काय पुढच्या जन्मी सांगणार? पहिलं मला सांगा, तुम्ही कोण? मी ह्या बंगल्याची मालकीण. म्हणजे आमचं मिहीर तुमचं कोण? तुमचा मिहीर आमचा कुणी नाही. तरी पण तुम्ही मालकीण? येस. काय ग माणिक, तुला याला उशीर झाला? नाही ते म्हणजे रोज रात्री येतात का ह्या? हा, आपला काही संबंध आहे का? प्रत्येक गोष्टीत नाक कशाला खूप असतेस? उघड्यावर भानगडी करायच्या आणि म्हणून नाक कशाला खूप असतेस? माणिक, आज आणखी एका माणसाचं काम पडणार आहे. याच रेट मध्ये परवडणार नाही. वरचे पैसे मी देईन, साहेबांच्या कामाचे नाही, फक्त माझे. ओके. ओके. इम्पोर्टेड मॉडेल दिसतंय. काय कुरकुर चालली आहे? नाही, मी म्हटलं ठेवून ठेवायचं तर झाकलं माणिक तरी ठेवायचं. धुण्या भांड्याची सोय केली, उपकार समजा.
तुझं धुणं? आज मी धुतलं, उद्या टाकीन. म्हणजे मुक्काम दिसतोय. आपली काही हरकत? अजिबात नाही. आता तिकडे कुठे निघालीस? आता धुणं काय हाला धू का? मागल्या दारी चाललीये. कुण्या गावाच आलं पाकरू. बरं झालं हे रत्न कटलं. नाव टू वर्क हिरा. पप्पांनी आणि शरा आंटींनी सगळा संसार इतका व्यवस्थित लावून ठेवलाय की त्यातनं हवं ते शोधणं म्हणजे गवतात हरवलेली टाचणी शोधण्यासारखं आहे. पण ते करायला हवं हिरा, त्याशिवाय ह्याची मस्ती जायची नाही. काय चाललंय? आय आय गो. आय गो. आय आय गो. हे आता नुसते दात काढण्याऐवजी हे जे काय चाललं होतं हे आम्हाला समजावून सांगाल का? शोध. कसला डोमलाचा शोध? मला मोबाईलचा चार्जर हवाय. त्यासाठी हे सगळं घर पाडायची काय गरज होती? हा, मागे बघा. काय आहे? अय्या, इथेच होता होय. होय होय, इथेच होता तो. सॉरी. थँक्स. यू आर नॉट वेलकम. अगो बया, यो किरडा आणि कुणी केला? कोणी का केला असे ना, तुला नाही सांगत आवरायला, मी आवरेन. निघा आपण. ओके आणि थँक्यू. ए हॅलो. हॅलो नाही, हॅलो. हे का आपल्याला काही त्रास आहे? माणसासारखं जेवता की नाही आपण? माणसासारखंच जेवतो, तुमच्यासारखं नाही. म्हणजे काय ते नूडल्सचे रॅपर्स, ब्रेडचे कागद, अंड्याची टरफलं, हे तुमचं जेवण का? इथे हेच मिळतं. का ते झाकलं माणिक करून देत नाही वाटतं पोळी भाजी? आपल्याला सवय नाहीये. आई भारतात, मी अमेरिकेत. रेडीमेड टीन फूड खायची सवय आपल्याला. तरी पहिल्या दिवशी पोहे आणलेत, त्यात दुधाची पावडर आणि पाणी मिसळतो आणि नाश्ता करून खातो. आई आई ग. शरा आंटी, अमेरिकेत ठेवलंस आणि फुलपटावर वाढवलंस ग लेकरू. ए, तू हे जे काय बोलतेस ना ते मला कळलं पाहिजे. ए चिडू नको सुगाच. इथे कुठे खानावळ आहे की नाही? आहे ना, 9 किलोमीटर अंतरावर आहे. 2 घासात जिभेचं साईंदर झालं माझ्या. जा जा, जाऊ ना एकदा. कशाला? माझं काय ते मी बघून घेईन. सर्किटच आहे.
चुलीवरल्या कांदे पोहे Damn that goblin. Sorry, राक्षसिणी. आयुष्य है something. Yummy.